हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदिमाया शक्ति मुक्ताई माते की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद प्रकाश बाबा महाराज की जय सच्चिदानंद धनराज बाबा महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 6 ओवी क्रमांक 74 आणि 75। यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः। तेवी जिते न अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची या मेरे फार हो लागे आणि मरणी दया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। कैलासवासी रखमाबाई बाळाराम म्हात्रे पावशे रखमाबाई बाळाराम पावशे हे आज सोडून ह्यांना आज 13 दिवस झाले आणि आज त्यांचं उत्तर कार्य आहे। आपल्या धीरजांच्या वडिलांचं नाव काय? धीरजांच्या वडिलांचं नाव धीरजच्या दुर्योधन आणि त्यांच्या या मामी। त्यांची ओळख करून द्यायची मेन तर त्यांच्या घरामध्ये हे नामस्मरण जे आहे हे नामस्मरण त्यांच्या घरामध्ये पोचलेलं आहे। काय नक्की ही गोष्ट आहे, ही गोष्ट ह्या परिवारांना कळावी। आज एवढे कुटुंब आहे त्यांच्यापैकी आता बघूया कार्यक्रम संपल्यावरती किती जण हा मार्ग समजून घेत आहेत, कारण उद्दिष्ट त्यामागचं हेच आहे। आतापर्यंत आम्ही भरपूर ऐकलेलं आहे पण नक्की काय मार्ग आहे, काय ह्याची गरज आहे बघा। घरातून कोणीही असो, लहान असो मोठा असो कितीही म्हातारा व्यक्ती असो, ज्या वेळेला घरातून जातो दुःख होतच होतं आपल्याला। समर्थ म्हणतात मरे का त्याचा तुझ्या शोक आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे, तो पण त्याच ठिकाणी चाललेला आहे, त्यालाही वरती जायचंच आहे। प्रत्येकाला मरण आहे आणि म्हणायला जर गेलं तर त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो। आज हार्ट अटॅक जर बघायला गेलं तर कधी येऊ शकतो काही सांगता येत नाही। यदा कदाचित कार्यक्रम संपल्यानंतर महाराज रस्त्यामध्ये पण जाऊ शकतो। उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उषा, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका आणि तैसा काळ नेत असे लोका। त्यामुळे आता आम्हाला समजायचे दुःख आहे। आता 13 दिवस झाले त्यानंतर नक्की आता सगळी मंडळी आपल्या घरामध्ये येत असते 12 दिवस वगैरे, पण त्यानंतर सगळ्यांना आता आठवण होईल, घरामध्ये थोडस शुकशुकाट राहतो। हे 12 दिवस आपलं घर पूर्ण भरलेलं असतं पण हळूहळू आपण आपल्या जीवनाकडे जातो। पण नक्की सुख आपल्याला काय आहे, हे दुःख आपल्याला झालं पण नक्की सुखाचा मार्ग काय आहे, काय नक्की या मनुष्य देहाला येऊन करायचं आहे ते आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे। आज नक्की परमार्थ म्हणून आमचं काय चालू आहे आणि संतांचं म्हणणं काय आहे
हे म्हणणं आज आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि तो जो नाम मंत्र जो आहे, नक्की काय ही भानगड आहे, कशासाठी ही सगळी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्याला या काही तासाभरामध्ये समजून घ्यायची आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांचं आणि संतांचं आपण वंदन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम, एकम नित्यम निर्मलमचलम सर्वदी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवातीक्षु गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदा स्वधारे जोगी. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून, तुका म्हणे वाटे आता नको फुटू देव काटे. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही जी काय नावं मी आता घेतोय, ही नावं यदा कदाचित तुम्ही याच्या अगोदर ऐकली नसतील. ऐकली असतील तर उत्तम, नसतील तर आता समजून घ्या, हे महाराष्ट्राला लाभलेले खरे संत आहेत. बाकीच्यांच्या विषयी मी काही बोलू शकणार नाही. संतांच्या काळामध्ये लोकांना संत समजलेच नाही. ज्ञानोबांच्या काळामध्ये ज्ञानोबांचे काय हाल झाले असतील तुम्हाला माहिती आहे. तुकोबांच्या काळात हे वेगळं झालेलं नाही. यदा कदाचित तुकोबांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांचा उदो चालला असेल यदा कदाचित, पण तोच मार्ग तुकाराम महाराज सांगत होते. तुकाराम महाराजांना काय हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या ज्ञानोबा आधी होऊन सुद्धा. आजही तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, हे सगळे संत तुम्हाला माहिती आहे. पण या संतांचे पवित्र विचार सांगणारे हे महात्मे, ज्यांची मी नावं तुमच्या समोर घेतली, हे महात्मे माझ्या भाग्यामध्ये आले, म्हणून या ठिकाणी ह्या प्रवचन रूपी सेवेसाठी माझं येणं झालं. हे महात्म्यांनी काय नक्की केलं, काय संतांनी केलं, हे जरा आम्हाला समजून घ्यावं लागेल. ह्या पावशे कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी, कारण 13व्याच्या दिवशी अशा प्रकारचे कुठल्याच प्रकारचे कार्यक्रम होत नाहीत. ठेवलं एखादं कीर्तन यदा कदाचित ठेवला, एखादं नाही तर कुठंच हे कार्यक्रम होत नाही. झालं त्याच्यानंतर पुण्यस्मरण वगैरे झालं तर झालं, पण नाही तर हा जो खरा परमार्थ आहे, हा खरा परमार्थ फार कमी ठिकाणी आहे. बघा आता आपले देवकुमार बाळाराम पावशे मुलगा, मनोज बाळाराम पावशे मुलगा, मल्हार बाळाराम पावशे मुलगा, लक्ष्मी बाळाराम पावशे मुलगी, रोहिदास राघो पावशे धीर, महेश गोपाळ पावशे, आता ही पुतणे आहेत, महेश गोपाळ पावशे, संदीप पांडुरंग पावशे, गणेश मुकुंद पावशे, गिरीश एकनाथ पावशे, अर्जुन रामा पावशे, बारकू रामा पावशे, साजन विठू पावशे, मनीषा राजेश देसले आता पुतणी, सौ गीता अनिल केणे, सुनीता नितीन जाधव, शारदा शेवल सालवी, आणि नंतर हे भाचे अशोक पाटील, वासुदेव पाटील, दुर्योधन भोईर, मनोहर कराळे, भगवान कराळे आणि योगेश खंबाळे. यापैकी दुर्योधन भोईर यांच्या संदर्भात मी मगाशी बोललो. आता हे एवढे सगळे कुटुंबदार आहेत, जे पण कोणी इथे असतील, जे या निमित्ताने इथे आले असतील, लक्षात घ्या. वास्तविक पाहता एरवी कोणी कोणाच्या घरी जात नाही, कोणी कोणाच्या घरी राहायला कोणाला वेळ पण नाही. ह्या तासाभरामध्ये जो काय विषय होईल तो हे आटपल्यानंतर हा मार्ग सांगायला कोणीही तुमच्या घरी यायला मोकळं नाही. प्रत्येकाला त्याचे काम धंदे आहेत.
स्पष्टपणे सांगायचं झालं तर त्यात आमच्यासारखी या व्यासपीठावरून सांगणारी मंडळी जी आहे ही तुकड्याला लागलेली आहे. हा बऱ्याचशा मार्गाचा अनुभव तर राहिलाच बाजूला. व्यासपीठावरून सांगायचे 25-25, 50-50 हजार सध्या बाहेर चालू आहे. संतांचा जर विचार करायला गेलं, एका जनार्दनी मांडले दुकानं आणि देतो मोलाविन सर्व वस्तू. संत हा मार्ग सांगण्याचा 1 रुपया सुद्धा घेत नाही. काय ही नक्की मार्ग आहे? फुकट आहे म्हणून त्याचं मोल नाही नको का? लक्षात घ्या, वाटतंय आम्हाला आम्ही सुखी आहोत पण तसं नाहीये. काय माऊली म्हणतात विचार करायला गेलं तर, हा आमचा जीवनाचा सिद्धांत आहे. तेवी जिथे न अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची या मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती पावे. जन्म मरणाचा फेरा हे तुम्हाला कळतं का? म्हणजे नक्की असतं काय? काय याबद्दल तुमचं म्हणणं आहे? आता तुम्ही पीठ झाकून ठेवलं आहे का? पीठ झाकून ठेवलं असेल ना. आता तुम्हाला माहिती असेल आपल्या आजींना वगैरे हे सध्याचं काय आमच्या सारख्यांना या भानगडी काही कळत नाही. पण बरोबर ना, कशासाठी पीठ झाकून ठेवता तो? कशासाठी? त्याच्यावरती आता काय उमटलंय की नाही उमटलंय तुम्ही बघाल ना थोड्या वेळात, का नाही बघणार? बघाल ना. आणि मग आता सकाळी होतं का ते? रात्री बकाळी सकाळी ते ओपन करतात ना. माझा बघितलं असेल तुम्ही, काय आलंय नाही आलंय तुम्हाला ते माहिती असेल. आलं का लक्षामध्ये? कसल्या खानाखुणा असतात हो? कसल्या खानाखुणा असतात? ह्याच्यानंतर पुढचा प्रवास काय? पण असंच असतं ना. म्हणजे पुढचं असतं का नसतं का? संपतं सगळं इथे. काय नक्की आता तुमचं म्हणणं आहे? आमच्यासारखी तरुण पिढी म्हणणार काय हे यांचा काही पण चालू आहे, बरोबर ना. पण तुमचा तरी विश्वास आहे का नाही आहे? मग तुमचं आम्ही ऐकायला पाहिजे का नाही ऐकायला पाहिजे? का आमचंच आम्ही मिरवायला पाहिजे? बघा, वयाच्या 17व्या 18व्या वर्षी तुम्ही जे म्हणता ते म्हणणं माऊलीने लिहून ठेवलेलं आहे. काय विषय आहे हो? विषय असा आहे, तेवी जिथे न अवसरे. ह्या जीवनामध्ये आपण जगत असताना जे आवडोनी जीवी उरे. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही. जी आवडते ती आमच्या बुद्धीमध्ये राहते आणि जे आता आम्हाला जे आवडतंय ते आमच्या डोक्यात आहे. आता जे आम्हाला आवडतंय ते आमच्या डोक्यात आहे आणि जे आता आम्हाला आवडतंय जे आमच्या डोक्यात आहे तेच आपल्याला आपल्या मृत्यूच्या वेळी आठवणार आहे. मग आता आज आम्हाला देवदेव आवडतोय का? देवाचं जे अखंड भजन चालू आहे ते जर आम्हाला आज आवडत असेल तर मग मरणाच्या वेळेला ते आठवेल. नाहीतर आज जे आमच्या डोक्यात आहे तेच मरणाच्या वेळेला आठवेल. आणि मग मरणाच्या वेळेला जशा प्रकारची वासना तशा प्रकारे तुम्हाला त्या पिठावरती पावलं दिसतील. तशा प्रकारे तुम्हाला ती पावलं दिसतील. लक्षात घ्या, हे संतांचं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा आता आपला शेवटचा जन्म, परत आता जन्माला येणे मरणे, जन्माला येणे मरणे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा जो भवरोग आमच्या मागे लागलेला आहे, या भवरोगाची जर वाट लावायची असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. माऊलींचं हे जे मत आहे ते मत आम्हाला समजून घ्यावं लागेल. लक्षात घ्या, 83,99,999 योनी, ही योनी भटकून तुम्ही या मनुष्य देहाला आलात. त्या प्रत्येक योनीमध्ये एक योनी कोटी कोटी फेरा. बघा, 83,99,999 आणि प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी म्हणजे किती कॅल्क्युलेट होईल? ते जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर आपण तेच बसून अटकू आणि महत्वाचा विषय बाजूला राहील. घरी बसून एक कॅल्क्युलेशन करा तुम्ही. पण काय नक्की संतांचा मार्ग आहे त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. हे एक स्टेशन आहे. ह्या स्टेशन मध्ये आपल्याला योग्य विचार करावा लागेल. बघा, पशु पक्षी पण इथं आहे. ते बघा, ते कुत्रा इथे बसले, तुम्ही ते ओपन करा. आता आहे का नाही माहिती नाहीये, मागाशी इथे ते होतं. त्याला माझी भाषा कळेल नाही कळेल काय वाटतं? माझी भाषा त्याला कळत असेल. मग त्याचा मेंदू आणि तुमचा मेंदू सारखा आहे का वेगवेगळा आहे हो? माझे बाबा म्हणतात टोणग्याचा मेंदू आहे का मनुष्याचा, त्याला ही संतांची भाषा कळत नाही.
अहो माऊलींच्या काळामध्ये टोणग्याने सुद्धा ही गोष्ट समजून घेतली. ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, ओंकार मूळ प्रणवतो. आणि या मनुष्य देहाला येऊन संतांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला जर संतांची मराठी भाषा जर कळत नसेल तर काय म्हणावं. अहो प्रत्येक जण परमार्थ करतोय, परमार्थ करा आता हे सांगायची गरज लागलेली नाहीये. नक्की परमार्थ म्हणजे काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचंय. काय सध्या आमच्या डोक्यामध्ये आहे बघा. खरंच भगवंत आम्हाला पटतोय का? आम्हाला देव आवडतोय, पण देवाला जे आवडतंय ते आम्हाला आवडतंय का? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा. का हो, कोणाला आता तुळशी माळ घालायला आवडेल? ज्यांच्या गळ्यामध्ये आहे ते भाग्यवान, पण ज्यांच्या गळ्यामध्ये नसेल त्यांनी याचा विचार करावा. कुत्र्या मांजरांचं सुद्धा खाणं पुणं हागणं मुतणं त्यांचं चालू आहे, आमचं वेगळं काय चालू आहे? आता या आज्यांना विचारा तुम्ही, काय जगून केलं आम्ही आतापर्यंत? सांगा ना, काय वेगळं केलं आपण मनुष्य योनीमध्ये येऊन? अरे जनावरांसारखं जर आम्ही जगलो तर मनुष्य देहाचं प्रयोजन काय आहे? अहो भगवंताचं ह्याच्या मागचं काय प्रयोजन आहे आम्हाला समजून घ्यावं लागेल. या मनुष्य देहाचे निज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. सांगायचं झालं तर तुम्हीच देव आहात, पण उगाच कोणी आपला देव म्हणून घेईल का? तशा प्रकारे रीत लागेल, तशा प्रकारे आम्हाला ते समजून घ्यावं लागेल. त्यावेळी आम्हाला भल्याचा मार्ग समजेल. काय नक्की भानगड आहे ही? जशा प्रकारे या मनुष्य योनीमध्ये येऊन एका स्त्रीचा प्रवास असतो ना, तशा प्रकारे हा जीवाचा परमार्थ आहे. बघा आता आपली लहान मुलं, या लहान मुली आहेत, ह्या लहान मुली आहेत, ह्यांचं प्रपंचता जर विचार करायला गेलं तर खरं ह्यांचं सौंदर्य काय, खरं ह्यांचं सौभाग्य काय आहे बघा. लक्षात घ्या, आईच्या उदरातून बाहेर यावं लागेल, लहानाचं हळूहळू मोठं व्हावं लागेल, उपवर व्हावं लागेल. उपवर झाल्यानंतर मग आपण काय करतो? लग्न करतो की नाही? आणि मग लग्न केल्यानंतर माहेरी का कुठे जावं, का दुसरीकडे कुठे जावं लागतं? माहेरी जावं लागतं का सासरी जावं लागतं? सासरी जावं लागतं. माहेरी जाऊन प्रपंच होतो का? सासरी जावं लागतं. ज्याला वरलं त्याच्या घरी नांदायला जावं लागतं. आणि नांदायला झाल्यानंतर मग कशाला म्हणतो आपण? गुड न्यूज आहे ना, गुड न्यूज. बरोबर आहे का नाही? ती न्यूज झाल्यानंतर हे पुढे वाढावं लागेल. 6 महिन्याची झाली, बघा पहिले कसा खडतर प्रवास आहे. पहिलंच असेल, किती उलट्या होतात, किती चक्कर, किती गरगर, किती मळमळ वगैरे होते. हे यांना नाही करणार, हे तुम्हाला करणार, म्हणून तुमच्याकडे बघतोय मी. आलं का लक्षात? कारण तुम्हाला याची अनुभूती आहे, यांना काय नाहीये. यांनी फक्त बघितलेलं आहे आणि जे पण काय ते इकडे तिकडे तुम्हाला हलवायची कामं केलेली आहे. आलं का लक्षामध्ये? शास्त्रीनगरला मी त्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो, त्यामुळे मला माहिती आहे की काय प्रकार असतो आणि काय नाही ते, किती त्रास. आणि नंतर मग 6व्या महिन्यामध्ये डोहाळे येतात की नाही येतात? बाळाचं पण आणि तिचं पण हुंडला दौडून 2 हृदय म्हणतात, त्याचं आणि हिचं. आलं का लक्षात? अशा खडतर प्रवासामध्ये येऊन ज्या वेळेला प्रसूतीची वेळ येते, मग कळा येतात की नाही येतात? येतात ना. काय डेंजर अवस्था असते. भले विषयानंतर आनंदाचा असतो, पण काय असतो विषय तुम्हाला माहितीये. आलं का लक्षामध्ये? सासू सासरे झाले असतील किंवा त्या मुलीचे आई वडील असतील, देवाकडे प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? सगळं व्यवस्थित, सगळं सुखरूप होऊ दे. आहे का नाही? आहे ना. काय हो, साधी गोष्ट आहे का ही? अहो यदा कदाचित त्यामध्ये आईचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, इतकी ही भयानक गोष्ट आहे. सगळं सुखरूप होऊ दे, ते बाळही सुखरूप बाहेर येऊ दे, आणि बाळ बाहेर आल्यानंतर त्या आईचं सुद्धा सगळं व्यवस्थित होऊ दे. आपण प्रार्थना करतो की नाही करतो? अहो
ज्या वेळेला मग प्रसूती होते, ज्या वेळेला बाळ बाहेर येतं, 2-3 दिवसानंतर सगळं व्यवस्थित होतं बघा, त्यावेळेला घरामध्ये किती आनंद होतो, किती त्यावेळेला घरामध्ये आनंद असतो. पण तो होण्यापूर्वी त्या स्त्रीला बघा किती सफर करावं लागतं, किती सहन करावं लागतं. ज्या वेळेला तिला तो मुलगा होतो त्यावेळेला मग ती नांदते हे सिद्ध होतं. बरोबर आहे का नाही? त्यावेळेला तिची आई तिच्या घरी घेते खाणं पिणं, नाही तर पाणी सुद्धा पित नाही. ही भारत देशाची आपली संस्कृती आहे. बघा, हा आईचा, हा त्या मुलींचा यांचा प्रवास, जो प्रवास तुम्ही सहन केलेला आहे, आलं का लक्षामध्ये? प्रपंच अशा प्रकारचा आहे हो. आणि परमार्थ, अहो आता तुम्ही यदा कदाचित यांना नावाने हाक मारत असाल, पण ते जे लेकरू असतं, हे लेकरू हे तिची नांदणूक सिद्ध करून देणारं असतं. म्हणून माझं नाव कुणाला यदा कधी तिला, माझ्या आईला तिच्या नावाने हाक मारत असतील, पण भरपूर जण म्हणतात कुणालची आई. हीच आपली प्रथा आहे ना. जे मोठं अपत्य आहे त्याच्या नावाने तिला हाक मारलं जातं. ही आपली संस्कृती आहे का? कारण त्या वंशाने तिला ती नांदणूक दिलेली असते, तिची सिद्धता असते. हे त्या मागचं धोरण आहे. बघा कसा प्रपंच आहे. आणि आमचा परमार्थ, मग परमार्थ वेगळा आहे का? तशा प्रकारे हा स्त्रीचा प्रवास, तशा प्रकारे जीवाचा काय प्रवास आहे आम्हाला समजून घ्यावं लागेल. 12-13 वर्षाचा होऊ दे, किती मोठा असू दे, ह्या जीवाला संतांना शरण जावं लागेल. जी रीत आहे त्या रीतीने जावं लागेल. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल. परंपरागत संतांचा अनुग्रह घ्यावा लागेल. परंपरेमध्ये यावं लागेल. काय परंपरा आहे? परंपरा पाहिजे. परंपरा आपल्याला आपले आई वडील माहितीये, बरोबर की नाही? माझे वडील, माझ्या वडिलांचे वडील, त्यांच्या वडिलांचे वडील आहे का नाही? मग आम्ही सद्गुरू केलाय ना, म्हणतोय आम्ही पण सद्गुरू केलाय. आम्ही पण इकडे तिकडे जातो. तुमच्या सद्गुरूंचे सद्गुरू कोण? त्यांच्या गुरुचे गुरु कोण? त्यांच्या गुरुचे गुरु कोण? आहे का परंपरा माहिती आम्हाला? परंपरा असेल तर उत्तम, नसेल तर विचार करा. माझी परंपरा जी आहे ही भगवंतापासूनची आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुलं संप्रदाय परत येथून या. बघा, हंस रूपाने भगवंताने ही गोष्ट ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मनंतर अत्री मुनी, नंतर दत्तगुरु, नंतर नारायण, महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, किरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, प्रकाश बाबा, धनराज बाबा, आणि ह्या संत मंडळी पासून मला या गोष्टीची अनुभूती आहे. तशीच्या तशी परंपरा आहे. आज अशा प्रकारची परंपरा आम्हाला लाभलीये का? अशा प्रकारचे परंपरागत संत आमच्या भाग्यामध्ये यावे लागतील. कारण हे संत जे असतात ते ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असतात. कशासाठी? भानगडे आपला वासनेत परिवर्तन करायचं आहे. हा जो मगाशी विषय सांगितला हा वासनेचा विषय आहे. आज आपल्याला भगवंत जर आठवला, आज आपल्याला जर भगवंताची नित्य आठवण असेल तर मग मरण कधी पण येऊ दे, आपल्याला फक्त भगवंत आणि भगवंतच आठवतो. ही संतांची मेक आहे. आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या वेळेला आईचा श्वास जातो, ज्या वेळेला जायची वेळ येते, त्यावेळेला आईला कोण आठवतं? त्यावेळेला आईला कोण आठवतं? आपले लेखच आठवतात ना, नाही आठवत? लेखाची ना, अहो त्याला बोलवा, तिला बोलवा, आहे का नाही आहे, बरोबर आहे का नाही? तशा प्रकारे जायच्या वेळेला भगवंत आठवतो. आईचा आणि मुलाचा संबंध जशा प्रकारे एक आहे, तशा प्रकारे आपला आणि देवाचा संबंध एक आहे. ही संतांची मेक आहे. हे आम्हाला समजून घ्यायचंय. त्यासाठी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू महात्मे आमच्या भाग्यामध्ये येणं महत्वाचं आहे. त्यांच्या शब्दाने, स्पर्शाने आणि दृष्टीने ह्या जीवावरती परिणाम होतो. जीव शिवाचं ऐक्य होतं. अशा प्रकारचे संत आमच्या भाग्यामध्ये येणं महत्वाचं आहे. का हो, आहेत का अशा प्रकारे वासनेमध्ये बदल करून देणारे महात्मे आमच्या भाग्यामध्ये आले का?
आले नसतील तर विचार करून घ्या. तुम्हाला सांगतो मरण हे अट आहे, पण तुम्हाला सांगतो ही भानगड तुम्हाला नाही, ही भानगड या देहाला आहे. अस्थि जन्म वृद्धी प्रणक्षय आणि मृत्यू हे तुम्हाला नाही, हे शरीराला आहे. हे या मनुष्य देहाला येऊन आम्हाला समजून घ्यायचंय. कुत्र्या मांजरांना हे नाही कळत. ह्याच्यासाठी मनुष्य देह आहे. मग आता आम्ही पण करतोय ना. काय केलं हो आम्ही? आता जरा आम्हाला आमचं समजून घ्यावं लागेल, कारण आम्हाला असंच वाटतंय ना, हे येतात बुवा लोक वगैरे यांचं सांगतात बरोबर आहे, पण आम्ही पण आमचं करतो ना. मग आम्ही जर आमचं करतोय तर मग ते काय असंच गेलं का वाऱ्यावारी? आता ते कुठं जातंय ह्याचा विचार तुम्ही करा. सगळं मी उलगडा इथे करणार आहे. आलं का लक्षामध्ये? काय पुजलं आजपर्यंत आपण? संतांचे विचार आम्हाला पटत नाही पटत. बघा आम्ही काय पुजलं आतापर्यंत. यदा कदाचित आमच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये मूर्तीचा देव असेल, आमच्या मंदिरामध्ये मूर्तीचे देव असेल, तिथं आपण तेच आहे. बरोबर आहे का नाही? देव पूजला ना आम्ही, देव पूजला आम्ही. संतांनी पण देवच पूजला ना. बघा आता देव जर आम्ही पूजलेला आहे, यदा कदाचित ज्या देवाला आम्ही पूजलेला आहे त्याचा रंग जातो का? जात असेल ना त्याचा रंग, का नाही जात त्याचा रंग? या गावामध्ये एखादा मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये मूर्ती असेल, मग त्या मूर्तीचा रंग जातो का नाही जात? मग देवाचा रंग जातो. संतांनी ज्या देवाचं वर्णन केलं त्याचा रंग जातो. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, आणि आमच्या देवाचा रंग जातो. बघा आमचा देव, बघा यदा कदाचित सप्ताह जवळ आला किंवा काय आला किंवा थोडासा काय थोडंसं इकडे तिकडे काय झालं तर त्या मूर्तीची कालांतराने काही वर्षाने डागडुजी करायला लागते. ऐकलंय का नाही ऐकलंय? ऐकलंय ना? देवाची डागडुजी करायला लागते. कसा आमचा देव? देवाची डागडुजी करायला लागते. बघा यदा कदाचित डागडुजी मध्ये पण नाही आटपलं, मूर्ती भंगून गेली आहे का नाही? देव भंगला. देव भंगतो? तू बराबर नाही भंगला म्हणायला. देव भंगतो? कसली हो आम्ही पूजा केली, कसली आम्ही पूजा केली, कसा आमचा भाव? अरे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव काय अशाने पावायचा नाही रे. अरे देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? अरे दगडाचा देव त्याला वराडाचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. कसे आमचे देव, कसे आमचे देव? बरं तुम्हीच म्हणता नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुताः. अरे देव शस्त्राने तुटत नाही, देव अग्नीने जळत नाही, देव वाऱ्याने शोषला जात नाही, देव पाण्याने भिजला जात नाही. पण आमचा देवता असाच. कसली आम्ही पूजा केली हो, कसली आम्ही पूजा केली? मग आम्ही आकाराला भजलं का निराकाराला भजलं? आणि मग माऊलींनी कशाला भजलं? तुम्हाला ज्ञानोबा चालतो ना, म्हटलं मगाशी तुकोबा चालतो ना तुम्हाला. मग या संतांचे पवित्र विचार आम्हाला पटतात का याचा विचार आम्हाला करून घ्यायचा आहे. जन्म मरण प्रत्येकाला अटळ आहे. सुखाचा जो मार्ग आहे हा सुखाचा मार्ग संतांनी सांगितलेला आहे. जे इथं आहेत प्रत्येकाला जायचंय. आलं का लक्षामध्ये? प्रत्येकाला जायचंय, विचार करायला जायचंय, करायचंय आम्हाला की आम्हाला आनंदाने जायचंय. वासना आमची हरिरूप करायला लागेल आता आपल्याला. मग कोणाला भजावं लागेल? माऊलींनी कोणाला भजलं? अव्यक्त निराकार नाही जाकार जेतून चराचर हरिसी भजे हरिसी भजे. अरे अव्यक्त निराकार नाही जाकार ह्याला आम्ही भजलं का आम्ही आकाराला भजलो? आकाराला भजलं का निराकाराला भजलं? आम्ही विचार करा कोणत्या देवाची आम्ही पूजा करतोय. जेव्हा आकारू एक पुढा देखती हा देव या भावे भजती आणि विघटली आता किती नाही म्हणून देव बंगला घेतला आणि समुद्रामध्ये विसर्जन केला. परत मार्केटमध्ये आणला आणि दुसरा देव ठेवला आणि त्याची प्राण प्रतिष्ठा आम्ही केली. आणि या देहामध्ये जो असलेला भगवंत आहे
त्याचा विषय कधी हो, त्याचा विषय कधी? मग आता हे विचार आम्ही कधी करायचे? काय देवाचं नाम, नामस्मरण करतायत ना प्रत्येक जण, हो प्रत्येक जण नामस्मरण करतोय ना. मग काय नक्की नाम आहे, काय नक्की? आमचाही मंत्र आहे, आमचं पण ते आहे, आमचं पण हे आहे, काय नक्की आहे? बघा आता भरपूर चालू आहे, उघडा मंत्र जाणा आणि राम कृष्ण हरी म्हणा. काय आहे ओ राम, काय आहे कृष्ण, काय आहे हरी? जरा विचार करा या गोष्टींचा. बघा आता आई, मी तुम्हाला विचारतो, आई तुमचं नाव काय? हा बघा आता आईंचं नाव आहे रंजना. काय नेमकं आता रंजना याचा विचार करायचा आहे आपल्याला. माझं नाव कुणाल, जशा प्रकारे आईंचं नाव रंजना, बरोबर आहे, तशा प्रकारे तुमची आता प्रत्येकाची नावं आहे. हा नाव आणि नाम नक्की काय आहे जरा बघा, विचार करा. आता रंजना म्हणजे आता मला तुम्ही सांगा, हे नेमके कुठून आलं? तुम्ही ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये होतात, हा तुमच्या आयुची प्रसूती झाली, तुम्ही बाहेर आलात, ज्यावेळी तुम्ही बाहेर आलात त्यावेळी तुम्ही रंजना असं गोंधळून आणलं होतं का हो? मग रंजना हा विषय कुठून आला? काय असं पॉकेट मध्ये काय परस्पर घालून आणलं होतं का रंजना? नाही ना. मग कुठून आलं रंजना? कोणी ठेवलं नाव रंजना? आई वडिलांनी. बघा आई वडील, काका काकी, चाचा चाची, चुलते मामा मामी, आत्या बहीण भाऊ, ज्यांनी जशा प्रकारे आवडीने ठेवलं असेल रंजना किंवा कुणाल, बरोबर आहे का नाही? विचार करा आता. आता हा हात, हा ह्याच्या पुढं भाताचा शिता इतका तरी कुणाल असेल का? हा हात ह्याच्या पुढं भाताचा शिता इतका तरी कुणाल असेल का? तुम्हाला पण तसंच ऍप्लिकेबल आहे ना. आता हात इथं संपला, मग ह्याच्या पुढं भाताच्या शिता इतका तरी रंजना आहे का? डोक्याच्या वरती थोडस भाताच्या शिता इतका तरी रंजना आहे? पायाच्या इकडे थोडस, खाली मागे पुढे नाहीये ना. मग रंजना याचा जर विचार करायला गेलं, कुणाल याचा जर विचार करायला गेलं, तुमची पण जी नावं आहे त्या नावाचा जर विचार करायला गेलं, तर हे जे नाव आहे हे नाव उपाधी पुरता आहे का व्यापक आहे? अहो नाव आहे हे नाव उपाधी पुरता आहे. थोड्या मोठ्यांना व्यवहार चालावा म्हणून ठेवलेलं नाव रंजना, म्हणून ठेवलेलं नाव कुणाल, म्हणून ठेवलेली तुमची आपापली नावं. उपतली या बालकाशी नाव न येत आहे पाशी, म्हणून नाव ठेवलं गेलं व्यवहार चालावा म्हणून. प्रत्येकाचं पॅन कार्ड आधार कार्ड वेगळं वेगळं, व्यवहार चालावा म्हणून. मग रामाच्या बाबतीमध्ये काय वेगळं असेल का हो? रामाच्या बाबतीमध्ये काय वेगळं असेल? कृष्णाच्या बाबतीमध्ये काय वेगळं असेल? हरी पण नाव ठेवलं जातं, मग हरीच्या बाबतीमध्ये काय वेगळं असेल? मग राम कृष्ण आणि हरी हे जर आम्ही वैखरीने म्हटलं तर आम्ही नावच घेतली ना. नाव तर उपाधी पुरता आहे, आणि नाम जर आणि नामाचा जर विचार करायला गेला तर ज्ञान देवा पुसे निवृत्तीची चाड, अरे गगनाहुनी वाढ नाम आहे. अरे नाम हे व्यापक आहे आणि नाव आहे हे नाव उपाधी पुरता आहे. तुम्ही जे भगवंताचे नाव घेतली 33 कोटी ते कोट कोटी, याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे. जी काय तुम्ही नावं आतापर्यंत घेतली ती तुम्ही उपाधीची घेतली का व्यापकची घेतली हो? अहो जी पण नावं तुम्ही घेतली उपाधीची नावं घेतली. उपाधी आणि देव 36. उपाधीचा मार्ग हा देवापर्यंत कधीच पोहोचत नाही. उपाधीच्या मार्गाने वासना हरिरूप होऊ शकत नाही. उपाधीच्या मार्गाने जन्ममरणाचा फेरा चुकू शकत नाही. उपाधीच्या मार्गाने मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे अशा प्रकारची अनुभूती होत नाही. ही अनुभूती जर आम्हाला होत असेल तर देवाचं नाव नाही, देवाचं नामस्मरण आम्हाला घ्यावं लागेल. मग ही काय नामस्मरण, ही काय मेक आहे, काय हा संतांचा मार्ग आहे? पटतय का? पटतय?
मग आता आम्ही जे आतापर्यंत केलं हे वाया गेलं का? आता काय समजायचं आई, वाया गेलं का नाही गेलं? आता बघा मी सांगतो, टार्गेट आपलं फिक्स आहे. काय टार्गेट आहे? कोणाला स्वर्ग आम्ही लिहितो, कैलासवासी स्वर्गवासी आम्ही लिहितो, आलं का लक्षामध्ये? पण कसं आहे ना, आम्हाला त्या मागे सांगणारे कोणी नाहीये. त्यात नक्की हे स्वर्ग कैलास ही काय भानगड आहे? कारण ते आम्हाला जर आवडतंय तर ते काय नक्की आहे आम्हाला कळलं पाहिजे. आणि आता आमचं दुर्दैव की साधू संतांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. स्वर्गाला कुठे तुम्ही जाताय? बघा आता हे जे नाव आम्ही जे घेतलं ह्याच्याने सत्कर्म घडतं. जे काय आम्ही देवासाठी इकडे तिकडे हिंडलो ह्याच्याने सत्कर्म घडतं. सत्कर्माने काय होतं? पुण्य प्राप्त होतं. आणि ते जर पुण्य पापापेक्षा वरचढ असेल तर स्वर्ग प्राप्ती होते. पण स्वर्गाचा ड्रॉबॅक आहे. स्वर्गाचा ड्रॉबॅक आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहून दिलं जातं. मग जेव्हा पुण्याची पावती सरे सगळ्याची इंद्रपदाची उठी उतरे, अरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की परत मृत्यू लोकाला यावं लागेल. आणि मृत्यू लोकाला आल्यानंतर मनुष्य देह मिळेल याची काही गॅरंटी नाही. आणि स्वर्गाचे लोक म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, नारायणी नामी होऊ जीवन मुक्त. हे जे भगवंताचं जे नाम आहे, या भगवंताच्या नावाने आम्ही जीवन मुक्त होऊ हे स्वर्गातली लोक म्हणतात. आणि आम्ही कुठं स्वर्गाला चाललोय? हे जे आहे हे महाराष्ट्रातील प्रमुख मंडळीच्या टकोऱ्यामध्ये येत नाहीये. त्यांनाच हा भल्याचा मार्ग समजत नाहीये. तुम्ही खूप भाग्यवान आहात की हा भल्याचा मार्ग इथं होण्यासाठी तुम्ही या गोष्टीला अनुमोदन दिलं. हा मार्ग कुठे सांगितला जात नाही. आम्ही आतापर्यंत फक्त आमची मनमानी केली आणि हवा तसा मनाने परमार्थ केला. एक करतो म्हणून दुसरा करतो, दुसरा करतो म्हणून तिसरा करतो, तिसरा करतो म्हणून चौथा करतो, चौथा करतो म्हणून सगळे करतात आणि सगळे करतात म्हणून आम्ही करतोय. त्यात आम्ही काहीतरी जर वेगळं जर करायला गेलं त्यात आम्हाला मग विरोध उत्पन्न होतो. हे बघ आता हे उगाचच त्या मार्गाने चालले, सगळं आहे ना व्यवस्थित? काय ना काय व्यवस्थित आहे? जनावरांनी जे केली ना तीच धंदे आपण करतोय. आपण काही वेगळं करत नाही जर आपण संतांना शरण जात नाहीये तर. आलं का लक्षामध्ये? आमचं चुकतंय. उपाधीचं केल्याने सत्कर्म घडतं आणि परमार्थ केल्याने संतांचं अनादि अनंत काळापासून तर नामस्मरण गेल्याने जन्म मरण टळतं. त्याच्याने अस्तित्वाची ओळख पटते, नक्की मी कोण आहे. आता आपल्या आई गेल्या, आईचं शरीर तर समोरच होतं, मग गेलं काय? अहो आत्मा नाही, खऱ्या आई गेल्या तुम्हीच म्हणता ना. मग आई एक आणि आईचा आत्मा एक का वेगळा? हे तरी जरा खोबरी चालू उघडा, जरा विचार जरा करा या गोष्टीचा. आम्हाला कुठे वेळ आहे विचार करायचा? बायका पोरं पोचण्यामध्ये आणि सगळे इकडचे काम धंदे करण्यामध्ये आम्ही रिटायर झालो. 60 वर्ष झाली. आता आम्हाला लोकांनी बाहेर काढलं. पोरगा आपण जोपर्यंत काम धंदे करतो तोपर्यंत विचारतो, नंतर तो पण रिटायर करतो. घरामध्ये बसा, पोरगा पण बघा तुम्हाला विचारतं का? जोपर्यंत चलतीये तोपर्यंत सब कुछ आहे. एकदा बाप घरामध्ये, एकदा आपण घरात बसलो की समजा कोणा आपल्याला विचारतंय, त्यावेळी हा येतो परमार्थ करायला. आलं का लक्षामध्ये? अहो ही गोष्ट आता समजून आपल्या पोरांना सांगायची आहे. हा खरा हिंदू धर्म आहे. हिंदू 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 करून इकडे नाचणं, त्या पालख्या काढणं, वाऱ्या करत बसणं म्हणजे नुसता धर्म नाहीये. संतांना स्मरण जाऊन नक्की मी कोण आहे, कोण मी आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. संतांचा सांगतोय ना मी, का माझ्या पदराचं सांगतोय मी? तुम्हाला यदा कधीच माझं म्हणणं नाही पटलं तरी चालेल. यदा कदाचित हे जे आमचे महात्मे सांगितले, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, यदा कदाचित ह्याच्या तुम्हाला राग असेल जाऊ दे, पण संतांचं तरी आम्हाला पटावं का नाही पटावं समजून घ्या. काय मार्ग आहे वासना हरिरूप व्हायचा? काय मार्ग आहे?
अर्जुनाची पण ही स्थिती आहे, जी स्थिती आता सध्या तुमची आहे. आलं का लक्षामध्ये? तो शाकाहारी खात होता का मांसाहारी खात होता, मी त्याच्याविषयी काय तुम्हाला विचारत नाहीये. तुम्ही काय खाता याचा विचार करा. या देहाला काहीच लागत नाही, हे तुम्ही सगळं पोचण्याचं ठेवलेलं आहे. सांगा ना, काय भानगड आहे या देहाला? काही भानगडी नाही या देहाला. 25 वर्ष झाली आम्ही शाकाहारी खातोय. ह्याच्या अगोदर खाल्लं होतं, पण ज्या वेळेला आम्हाला कळलं त्या क्षणाला म्हटलं ह्याचा जर काही जर उपयोग नाही तर करायचा कशासाठी. आणि आजपर्यंत जर आम्ही टिकवून ठेवलं असेल, का तुम्ही टिकवून ठेवू शकत नाही? फक्त हीच अडचण मध्ये येते. खरा परमार्थ खूप पुढचा आहे. नुसतं माळ घालूनही चालणार नाही, वारकरी भरपूर आहेत, पण परंपरा विचारा. परंपरा 20व्या शतकामध्ये ही परंपरा पाळली. 20व्या शतकामध्ये ही परंपरा सांगणारा वारकरी राहणारा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी हा भल्याचा मार्ग सांगितला. 5 मुलांचा बाप होता, पण कधी इतरत्र जाऊन आम्ही बघा कुठेही जातो, कसे आम्ही गप्पा मारतो, फक्त प्रपंचाच्या गप्पा मारतो ना. बाबांनी कधी प्रपंचाच्या गप्पा केले नाही, फक्त साधकांना हा भल्याचा मार्ग सांगितला. म्हणून आज त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये 9 तारखेला राष्ट्रसंत या नावाने पुरस्कृत केलं गेलं. कशासाठी? त्यांनी तशा प्रकारचं कार्य केलं म्हणून. मग काय हे कार्य आहे, काय हे मार्ग आहे? हा मार्ग जरा तुम्ही समजून घ्या. काय नेमकं परमार्थ आहे अर्जुना समज. हा जो उपदेश आहे, हा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला केला. कोणासाठी? अहो अर्जुन फक्त निमित्त होता. अर्जुनाचे निर्व्याजे गीता प्रकाश होणे श्रीराजे. अरे संसार एवढे ओझे पेरिले जगाचे, हे आपल्यासाठी आहे. काय मार्ग आहे? एकाच त्याला सांगावं लागलं. जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे सगळा मार्ग श्रीकृष्णाने अर्जुनाला कडे ओपन करून ठेवला आहे. बघ आता तू चॉईस कर, तुझा मार्ग काय आहे. फक्त तुला माझ्याशी एकरूप व्हायचंय, माझा समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय. बघा आता अर्जुनाने त्या गोष्टीला अनुमोदन दिलं. काही ऐशी दशा येईल माझी अंगा, अरे देवा तुझी भेट मला कधी होईल. अशा प्रकारे स्थितीला श्रीकृष्णाने अर्जुनाला आणून सोडलं होतं. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुन म्हणाला श्रीकृष्णाला, एवढा आहे ना, तो भल्याच्या मार्गाचा मला उपदेश करा. मरणाच्या वेळेला माझी वासना हरिरूप होईल, अशा प्रकारे मला मार्ग सांगा. आलं का लक्षामध्ये? हा जर मार्ग तुम्ही जर स्वीकारला ना, तुम्हाला सांगतो ज्या वेळेला संतांच्या मार्गाने गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला अनुभव येईल त्याच वेळेला तुम्हाला मुक्ती आहे. मुक्ती ही मेल्यानंतरची नसते. ह्याची देही ह्याची डोला भोगू मुक्तीचा सोहळा. अहो ही मुक्ती भोगण्याची विषय आहे. मुक्ती ही कुठल्याही प्रकारची मेल्यानंतरचा विषय नसतो. जिवंतपणीच या सगळ्या गोष्टी असतात. आठव नाटव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. अहो ही अनुभव आहे. देवच तुम्ही आहात, फक्त हे शरीर मी आहे. हा जो आमचा गैरसमज आहे, हा गैरसमज फक्त संतांच्या नामस्मरणाने साईडला काढायचा आहे. समजूत आजही आईच्या उदरामध्ये असताना तशीच्या तशी होती. जशा प्रकारे आईच्या उदरामध्ये होतो तशा प्रकारे आम्हाला आता व्हायचं आहे. भगवंताला आपण वचन दिलं, बाहेर मला इथून काढ, अखंड तुझं नामस्मरण करीन. त्या भगवंताच्या आता आपल्याला आठवण करायचंय आणि त्याच्याशी एकरूप व्हायचंय. काय मार्ग आहे? काय मार्ग आहे? बघा आता जोपर्यंत श्वासाची येरझार आहे तोपर्यंत आमचं अस्तित्व आहे. श्वासाची येरझार संपली की गेला. मग आमचं अस्तित्व या शरीरामध्ये का श्वासाच्या येरझारीमध्ये आहे? विचार करा. श्वासाच्या येरझारीमध्ये जर आमचं अस्तित्व आहे तर मग भगवंताचं जे नामस्मरण आहे त्याची जी रीत आहे ती श्वासाला धरून का श्वासाला सोडून. बघा टकोऱ्यात घ्या. परमार्थ आहे हा श्वासाला धरून का श्वासाला सोडून. 21,600 जपा फक्त म्हणतात, पण जपण्याची रीत आहे का? रीत आहे जपण्याची? रीत नाहीये. ही रीत साधू संतांकडे आजही आहे. जो मुकला श्वासाला तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला. माऊली सुद्धा म्हणतात, अरे हरी विना जन्मे नरकाची पै जाना.
माऊलींचं म्हणणं आहे, मनुष्य देहाला येऊन तुळशीमाळ नाही घातली, हा भल्याचा मार्ग नाही समजला. स्वर्गोत्तम तुम्ही लिहिताय, नरकाचीच देण आहे ही. आलं का लक्षामध्ये? सगळं तुम्हाला तुमचं पीठ दाखवेल. आमच्या वेळी पण पीठ झाकलं जातं. आलं का लक्षामध्ये? पीठावरती काही खाणाखुणा नसतात. हे सगळी मंडळी तुम्हाला सांगेल, जे पण काही आहे ही. आता इतका जर स्पष्टपणे भगवंताचा अनुभव सगळ्या रीतीने येतोय, अजून काय पाहिजे? खरा अनुभव तर पुढे. आलं का लक्षामध्ये? भजन श्वासाचं आहे, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे सुसाकार उद्धवा तेथे म्या घर बांधिले. तुमच्या नाका वाटे येणारा श्वास आणि नाका वाटे जाणारा श्वास, यामध्ये तुम्हाला संत आणून ठेवतात. ही संतांची मेक आहे. आलं का लक्षामध्ये? भगवंताच्या नामस्मरणाची ही मेक आहे. अर्जुन अशा प्रकारचं नामस्मरण सांगितलं आणि घे आता. तशा प्रकारे अर्जुन त्या रीतीने गेला. आलं का लक्षामध्ये? देवाचा अनुभव काय? देवाचा अनुभव काय? काय अर्जुनाला अनुभव आला असेल? काय अर्जुनाला अनुभव आला असेल? बोरवेलला पाणी लागणे हा देवाचा अनुभव आहे का? काय हो? बोरवेलला पाणी लागणे हा देवाचा अनुभव आहे? विचार करा. माझ्या मुलीचं कोड होतं, ते कोड निघून गेलं, आता तिचं लग्न झालं, हा देवाचा अनुभव आहे? मी संत परंपरेला धरून बोलतोय ह्या विचारांना. तुमच्या डोक्यामध्ये कोणी काय काय खुपसलेलं आहे त्याचा आता मी काही बोलू शकत नाही. आलं का लक्षामध्ये? या मंडळीने मला इथं बसवलेलं आहे. मी माझ्या मनाचं सांगायचं का संतांचे विचार सांगायचे? तुम्ही वाटलं तर कार्यक्रम संपल्यानंतर या मंडळीला भेटा आणि सांगा, भाऊ काय संतांचे विचार सोडून बोलले. बघा जरा, हे उघडा. ही आमची खरी मालमत्ता आहे. आम्ही ह्याला सोडलोय आणि उपाधीच्या मागे लागलोय. हा, गाडी बंगले बायका पोरं सगळं इथं, नंतर कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. तुम्हाला फक्त पॅरालिसिस होऊ दे. इकडे ज्यावेळी तुमचं करायला लागतं ना, त्यावेळेला मग ते समजतं कोण पुढे येतं आणि कोण नाही ते. जोपर्यंत सगळे हातपाय ठिकाणावर तोपर्यंत सगळं ठीक आहे. ज्यावेळी करावं लागतं त्यावेळी कळतं खरं आपलं कोण आहे. त्या कोरोनामध्ये सगळं कळलं कोण आपलं आणि कोण दुसरं ते. आलं का? 4-5 वर्षापूर्वीच होऊन गेलंय, सगळं तुम्हाला माहिती आहे. काय देवाचा अनुभव आहे? काय देवाचा अनुभव आहे? तेथे एक विश्व एक आपण, आईचे आळू माळू होते जे तुझे पण. अर्जुनाला वाटलं, अर्जुनाला ते अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाले. सहस्त्रकायांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. सर्वांगती राम देहादी एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. अशा प्रकारची अनुभूती आज सुद्धा संतांच्या कृपेने होते. फक्त आमच्यासारखे सांगणारे कमी आहेत म्हणून आज यदा कदाचित हा भल्याचा मार्ग तुम्ही ऐकला नसेल, तुमच्या कानापर्यंत पोहोचला नसेल. खूप भाग्यवान आहात. खरा ओरिजिनल मार्ग तुमच्यापर्यंत आलेला आहे, या घरापर्यंत आलेला आहे. आलं का लक्षामध्ये? देवाचा अनुभव म्हणजे अष्ट सात्विक भाव. काय अनुभव झाला अर्जुनाला? तेथे एक विश्व एक आपण एक. मी वेगळा, देव कोणतरी वेगळं आणि विश्व वेगळं. हा जो आळूमाळू जो भेद होता, हा भेद अर्जुनाचा निघून गेला. तेही आतून गेले अंतःकरण, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अंतःकरण दुसऱ्याची आठणी होते. जोपर्यंत ही आठणी होत नाही तोपर्यंत वासना हरिरूप होत नाही, तोपर्यंत भगवंत टकोऱ्यामध्ये येत नाही. मरणाच्या वेळेला मग तुम्हाला दुसरं नाही तर मग काय आठवेल? मरणाच्या वेळेला जर तुम्हाला भगवंत हवा असं वाटत असेल तर या अष्टसात्विक भावांच्या या अनुभवातून या जीवाला जावं लागेल. या अनुभवातून तुम्हाला जावं लागेल. श्रीकृष्णाला अशा प्रकारचा अनुभव आला. तेथे एक विश्व एक आपण, आईशे आळू माळू होते जे तुझे पण. तेही आटून गेले अंतःकरण, विराले सहसा. अहो, हा सुखाचा ओरिजिनल मार्ग आहे. जशा प्रकारे पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर समुद्राला बघा उसळी सुटते, तशा प्रकारे ही लाटा उसळती प्रेमाच्या आणि पूर आला आनंदाचा. अशा प्रकारे आनंदाला पूर येतो. उदयनी सुद्धा करे
बरे, जैसा भरलाची समुद्र बरे, तैसे वेळोवेळावर मी बरे उचंबईत असे. बघा, सात्विका बरणे रोमांचित आटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, आशोत्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक कुठे धरून राहे. कधी ऐकलंय का हे याच्या अगोदर? कधी ऐकलंय? टाकी श्वासोश्वास जो भावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. एका जनार्दनी म्हणजे अहो एकनाथांची उभी, नाथ महाराजांचा अभंग आहे हा. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव, उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. त्यावेळेला देवाची कृपा होते. कोणते 8 सात्विक भाव? स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, बेपतू, वैवर्ण्य, अश्रू, प्रलय. लक्षात घ्या, अंग कापू लागतं. आलं का लक्षामध्ये? हात वगैरे असे स्तब्ध होतात. हा, कंठ दाटून येतो, डोळ्यातून भराभरा अश्रूच्या धारा येतात. आलं का लक्षामध्ये? बघा बरं, ज्या वेळेला ती मुलगी तिच्या लेकराला जन्म देते आणि ज्या वेळेला तिचं मूल बाहेर येतं, हा, ती तिच्या मुलाला जवळ घेते. काय त्यावेळेला आईला वाटतं? काय त्यावेळेला आईचे इमोशन्स असतात? काय त्यावेळेला आईचे भाव असतात? आणि काय तिचा आनंद असतो? तशा प्रकारे या भगवंताला भेटल्याचा आनंद आहे, त्याच्या या खानाखुणा आहे. आलं का लक्षामध्ये? देहाचा विसर पडतो, देह भाव टाकीती, इंद्रिय विषय विसरती आणि स्वयं भाव प्रचिती प्रकट होय. आलं का लक्षामध्ये? अशा प्रकारच्या या भावातून आम्हाला जावं लागेल. आलं का लक्षामध्ये? चित्त चैतन्याच्या होता भेटी, हर्ष बाष्प दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उठी, उन्मिलित दृष्टी पुंजाये, करिता चुत चिंतन, सप्रेमे दैवरे मन, अट्टहासे करीती रुदन, अनुवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासी. मुक्ताबाई म्हणते, स्फुंद स्फुंदोनिया करीती रुदन, आला नारायण याची दही, नैनी लोटला प्रेमे महापूर, कापते शरीर थरथरा. हा सगळा अंतर्मुक्तेचा विषय आहे. ह्यासाठी आतमध्ये बघावं लागेल. आम्ही देवाची पूजा बाहेर केली आणि आतला देव आमचा उपाशी. ज्या वेळेला ह्या खानाखुणा प्रकट होतात, त्या हे खरं जीवाचं जेवण आहे. आलं का लक्षामध्ये? आम्ही फक्त आतापर्यंत बाहेरचे तिकडचे खाण्याचे धंदे केले. हे जे आहे ना, हे आमचं खरं जेवण आहे. हे व्हायला पाहिजे का? मग हे व्हायला पाहिजे. आणि मग हे नाही झालं तर ही सांडोनी भजनावस्था, नाना साधने प्रयास करिता, माझ्या अनुभवाची वार्ता, न चढे हाता कल्पांती. हा मार्ग सोडून जर तुम्हाला वाटत असेल दुसरा मार्ग असेल, तर दुसरा मार्ग कोणताही नाही. हा मार्ग सोडून जर तुम्हाला वाटत असेल दुसरा मार्ग असेल, ही अवस्था तुमच्या हातामध्ये कधी सुद्धा येणार नाही. फक्त हाच आणि हाच मार्ग आहे. मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. हे शरीर मी नाही. हे शरीर ज्या सत्तेने चालतं, ती सत्ता मी आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल ना, त्यावेळेला ह्या क्षणाला जरी मृत्यू आला ना, तरी तुम्ही तयार असाल. मी तुम्हाला सांगतो, सुखाचा हा फक्त एकमेवच मार्ग आहे. आज आपण मरायला तयार पाहिजे. इथं असणारे किती जण आहेत जे आज मरायला तयार आहेत? चला आता, इथे किती जण आहेत जे आज मरायला तयार आहेत? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ना पर्याय नाहीये, म्हणून मला हो बोलावं लागतंय. यदा कदाचित मी जर नाही बोललो, सांगा हो, कोण मला वाचवणार आहे? जाताना स्कूटर वरती जर मला हार्ट अटॅक आला, सांगा ना, कोण मला वाचवणार आहे? सांगा ना. माझी बायको मला वाचू शकत नाही, माझी आई मला वाचू शकत नाही. अहो, जे हार्टचे सर्जन आहेत ना, हॉस्पिटलमध्ये, कार्डियक फेल्युअर हॉस्पिटलमध्ये हार्ट रेटने, हार्ट फेल्युअरने मरतात. एवढा आजूबाजूला स्टाफ तरी सुद्धा वाचू शकत नाही. सांगा ना, आहे का?
आहे या देहाचा भरोसा. फक्त आम्ही म्हणतो कोण देईल येईल कैसा, काय या देहाचा भरोसा फक्त म्हणतो आम्ही, पण त्या मार्गाने आम्ही आहोत का? खंबीर राहून आत्ता मरण येऊ दे आम्ही तयार आहोत, शेवटच्या श्वासापर्यंत हा मार्ग आम्ही घेऊ, जोपर्यंत आहे तोपर्यंत. नाहीतर आम्ही तयारच आहोत जायला, दुसरा पर्याय नाहीये. आणि जरी आता कदाचित तुम्ही हा मार्ग स्वीकारला तरी काय स्वीकारल्यानंतर लगेच तुम्हाला काय मृत्यू येणार आहे का हो? लगेच तुम्ही मरणार आहेत का? मग का समजून घेत नाहीये तुम्ही? हा, आज तुम्ही हे नाम घेतलं, गळ्यात तुळशीची माळ घातली, याचा काही 21 वर्षाने तुम्हाला अनुभव आला, लगेच तुम्हाला काय मारून टाकणार आहेत का? मग का तुम्ही ही गोष्ट समजून घेत नाहीये? हा आमचा भल्याचा मार्ग आहे, हा धर्म आहे. आलं का लक्षामध्ये? आतला जो भगवंत आहे त्या भगवंताशी आम्हाला जोडायचं आहे. त्याच्या ऐक्याची अवतारा, बोधाचा जोडला तारा, निवृत्तीच्या पैल तिरा, जे पावला जे. भगवंत ज्या वेळेला अखंड टकोऱ्यामध्ये येतो ना, त्यावेळेच्या या खाणाखुणा आहे. हे आत्मसात केल्यानंतर आता आम्हाला मरण कधी पण येऊ, बीज भाजुनी केली लाई, आता आम्हाला जन्म मरण नाही, ह्या स्टेज पर्यंत यायचंय. अशा प्रकारे जर झालं मग मरणी दया जे आठवे, मरायच्या वेळेला त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीच आठवत नाही. कारण ह्या स्टेजला गोविंद गोविंद म्हणा लागली हा छंद, किंवा अनेक दुसरे मद नाही आता, नेहमी लिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, आणि जागृती सपनी पांडुरंग. हा अनुभव अर्जुनाला आला. अर्जुना आता कसं वाटतंय? तो अनुभव अर्जुन सांगतो. नष्टो मोहा. काय झाला होता अर्जुनाला? अर्जुनाला मोह झाला होता, म्हणून त्याला हे सांगितलं. मग तुम्हाला आम्हाला नाही का मोह? मोहाचं कारण सांगतोय. मोहाचं कारण मी वेगळा, देव वेगळा, विश्व वेगळं, हे तुम्हाला बाहेर सांगायला कोणी मोकळं नाहीये. बोटावरती मोजणारी माणसं हे सांगतात, त्यांना ही गोष्ट कळलेली आहे. काम क्रोधाला पण हेच ऍप्लिकेबल आहे, जे आमच्या आतमध्ये दडलेले आहेत. त्यांची जर वाट लावायची असेल तर मी विश्वव्यापक आहे, देव जितका व्यापक आहे तितका मी व्यापक आहे, अनुभूती यावी लागेल. जी अनुभूती अर्जुनाला आली, ही अनुभूती आल्यानंतर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार चिंता सगळे निघून जातात. जोपर्यंत मी देह आहे, जोपर्यंत मी देह ही समजूत आमची आहे, तोपर्यंत सगळे आमच्या आतमध्ये आहेत. तुम्ही ह्याला जा, त्याला शरण जा, इकडं जा, तिकडं जा, कुठेही तुम्ही जा, भगवंत आतमध्ये आहे, दुसरा कुठलाच मार्ग नाही. त्याला अनुभव आला. अजून तो म्हणतो नष्टो मोहा सुधीर लब्धा. हाच अनुभव श्रीपाद बाबांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. आजही मोह जातो, आजही या सगळ्या भानगडी जातात. हे जे आतले बसलेले बैल जे आहेत ना, हे बैल आम्हाला खरे त्रासदायक आहे. आम्हाला वाटतंय आमची वाट लावणारे बाहेर आहे, तुमची खरी वाट लावणारे तुमच्या आतमध्ये बसलेले, हे लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? अर्जुन म्हणतो माझे गेले, श्रीकृष्णाने माझ्यावरती कृपा केली. नष्ट मोहा सुधीर लब्धा, तत्प्रसादात मिळाच्युत तुझा प्रसाद, तुझ्या आनंदाने माझा मोह निघून गेला. गुंतलो होतो अर्जुन गुणे, मी माझ्या अर्जुन गुणामध्ये, मी माझ्या मीपणामध्ये गुंतलो होतो. मुक्त झालो तुझपणे, आधी मी फक्त या उपाधी पुरता होतो, या देहापुरता होतो, आता मी व्यापक झालो. तू तशा प्रकारे अव्यक्त निराकार अशा प्रकारे व्यापक आहे, तशा प्रकारे तू मला बनवून ठेवलं. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, आता काही मला विचारायचं पण नाही आणि आता मला काय बोलायचं पण नाही, सगळं माझं संपलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुणी येणे निराकार जाणे, सदा माझे राहणे निरंजनी. निरंजनी ही निरंजन अवस्था, ही तुमची सहज स्थिती आहे. पण मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये आम्ही अटकलोय. भाऊजी होईल ते होईल, सरळ मार्गाने तुझ्या हातात तरी आहे काय? फक्त आणि फक्त हा
हा मार्ग तुझ्या हातामध्ये आहे. हा मार्ग समजून या स्थितीवरती येणं हेच तुमच्या सगळ्यांचं प्रयोजन आहे. याच्या पुढे कुठल्याही भानगडी नाही केल्या तरी चालतील, त्या सगळ्या आपोआप होतील. हा मार्ग राजांनो स्वीकारा, मग तुम्ही या तुमच्या घरामध्ये सुखी राहाल. आम्ही राहिलो. सांग ना माऊली माझ्या बाबांना सुखी हाय मी माझ्या घराला. का हो देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. काय केलं यांनी? लग्न लावलं जीवा शिवाचा, सुखी हाय मी माझ्या घराला. भेटच नाही श्रीपाद जैसा रामदास, नारायण तैसा रोहिदास. निरोप सांगितला माझ्या नाना, सुखी हाय मी माझ्या घराला. आलं का लक्षामध्ये? बघा कसे होता आमच्या बाबांचे विचार. बाबा म्हणे विसरा मला, विसरू नका माझ्या नामाला. निरूप ठेवला माझ्या कानाला, सुखी हाय मी माझ्या घराला. अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाय करू नका वेगळा. रुसवा नको माझ्या मनाला, सुखी हाय मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना, सुखी हाय मी माझ्या घराला. ह्या स्थितीला ज्या वेळेला आपण येऊ त्यावेळेला निश्चितपणे मरणाची तुम्हाला वाटही बघायची गरज नाही. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन या आत्म्याला मुळीच नाही. अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळा पडता कानी, कल्पना अविद्या गेली फळोनी आणि तत्क्षणी जागीन झाला. अशा प्रकारे हा आमचा संतांचा मार्ग आहे. तुमच्या या परिवाराचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. या दुःखातून निघून जाण्याचा हा एक आणि एकमेव पर्याय आहे. दुःख येतात, दुःख जातात, पण आयुष्यातली दुःख जर कायमची घडवायची असतील, हे सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवाने बोलतो. म्हणजे कमीत कमी वयामध्ये हा अनुभव जरी आला असला तरी हा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जशा प्रकारे अनुभव घेऊन वागाल तशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळतो. फक्त ह्या मार्गाने जाणं आमचं ठाम पाहिजे बस. म्हणून हा मार्ग जो आहे, हा मार्ग इथे या व्यासपीठावरून सांगण्यासाठी जे काही तुम्ही या कुटुंबाने अनुमोदन दिलं आणि जे काही मला इथे पाचारण केलं आहे, तुमचे मानले तेवढे धन्यवाद कमी आहेत. फक्त हा मार्ग समजून घ्या. कारण अशा प्रकारचे महात्मे जे आहेत, हे महात्मे हे आपल्या कुटुंबामुळे होणं महत्वाचं आहे. कारण तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देती आणि कल्याण इथे सदा त्याचे. म्हणून हा मार्ग तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि आपली जी वासना आहे ही हरिरूप करून घ्या. आणि आपल्या आयुष्यामध्ये हा जो सुखाचा पाझर आहे, हा सुखाचा पाझर फुटून घ्या. झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल